साहेबांना म्हटलं, हो असं करून कसं चालेल? तुम्ही म्हणता ना शरीर नश्वर आहे, असे लाखो राजरत्न घडतील या समाजातून. साहेब असे लाखो राजरत्न घडतील या समाजातून. उठा. माझ्या लेकरांनो, ओळखलत करे मला? तुफानाची सावली दुःखाला कवेत घेऊन समर्पणातून तुमच्या बाच्या साथीनं जी उभी झाली ती माऊली मी तुमची. वलंकरांची मुलगी, रामजी सुभेदारांची सून आणि तुमच्या बाबासाहेबांची रामू आहे. सूर्यासारखं प्रखर तेज घेऊन भीमराव माझ्या आयुष्यात आले. माझ्या आयुष्याचं सोनं केलं आणि कोट्यावधी जनतेची माई रमाई बनण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. लेकरांनो, हा प्रवास सोपा नव्हता. नंतर आमचा एक मुलगा होता, राजरत्न. राजरत्न साहेबांचा लय जीव लागला. बाबासाहेबांच्या हातामध्ये राजरत्नने सुद्धा शेवटचा श्वास घेतला. शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळी अतिशय साहेबांवर दुःखाचा पहाड कोसळला. कुठल्याही कामात त्यांचं मन लागत नसे, बसून राहत होते. यावेळी मला खंबीर व्हावं लागलं. साहेबांना म्हटलं, हो असं करून कसं चालेल? तुम्ही म्हणता ना शरीर नश्वर आहे, असे लाखो राजरत्न घडतील या समाजातून. साहेब असे लाखो राजरत्न घडतील या समाजातून. उठा. तिकडे काय लंडन पिंडन मध्ये म्हणे गोलमेज परिषद होती. साहेब म्हणाले, रामू अगं खरंय तुझं, खंबीर झालो नाही आणि आता जर बोलायला गेलो नाही तर स्वतंत्र मतदारसंघाचा आपला मुद्दा अडकून पडेल ग. कोणी नाही तिथे. आपल्या समाजाची बाजू मांडायला कोणी नाही तिथे. पिढ्या अशा प्रकारचं हीन जीवन जगण्यापेक्षा या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मला जावं लागेल.